काय आपला अभ्यास काय देण्यासाठी का घेण्यासाठी? अहो देण्यासाठी, घेण्यासाठी आपण नाही कायम भीक मागे येऊन द्या. आपला अवतार घेण्यासाठी आहे, संतांचा अवतार देण्यासाठी आहे. मग देण्यासाठी आलेले संत आज मागणी कसं काय करतात? विडवलं. ठीक आहे, मी म्हणतो देण्यासाठी आलेल्या माणसाने मागणी करणं मान्य करू, पण पहिला दुकानातला माल संपव ना. संतांच्या दुकानातलं मटेरियल संपलंय का? संत उदार उदार भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, संत उदार उदार भरले आनंद भांडार, संत उदार उदार भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, संत उदार उदार भरले आनंद भांडार. भरले अनंत भांडार. अनंत स्वरूपात त्यांचं भांडार भरलेले. ज्ञानोबा सांगतात या संताचे देणे कल्पतरू होणे. अरे कल्पतरू सुद्धा देऊ शकत नाही, हे संत देतात. मग देण्यासाठी आलेल्या संत आज मागणी कसं काय करतात? विडवलं. आणि तुकोबाने सांगितलं मागणारा माणूस मला आवडत नाही. भिक्षा पात्र अवलंबने जडो जिने लाजीरवाने बिनलाज आहे ते जो कायम मागतो. मग मागणारा माणूस तुम्हाला आवडत नाही, तुम्ही कसं काय मागणी करता महाराज? पर मागत नाही असं म्हणावं तर गाथ्यामध्ये 125 अभंग मागणी पर कस काय गुतोडाचा नाही. तुम्ही म्हणता मागणारा माणूस आवडत नाही, तुम्ही देण्यासाठी आले 125 अभंग कस काय मागतात? विडवलं. तर त्याचं उत्तर ऐका. त्याचं उत्तर 2 स्वरूपामध्ये आहे. संत मागतात याचा अर्थ संत संतासाठी मागत नाही, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं नेतृत्व देवाच्या समोर ते करतात. ही संतांची मागणीच नाही. जेवढे मागणी पर अभंग आहे संत परिपूर्ण आहेत आणि तुमच्या आमच्यासारख्या अपूर्ण माणसाचं नेतृत्व संत करतात. तुमच्या आमच्या वतीनं ते देवाकडे मागतात. हे त्याचं पहिलं उत्तर. ती मागणी संताची नाहीच. जिथं जिथं मागणी पर अभंग येईल तिथं स्वतःची मागणी जोडायची. फक्त तुमचं आमचं नेतृत्व देवाच्या समोर ते करते. सोपं सांग का? छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी लावलेली. 8 पिढ्या बसून खाल्ला असता एवढी जहागीरदारी त्यांच्या वडिलांनी कमवलेली होती. ऐका, ते परिपूर्ण होते. 8 पिढ्या बसून खाल्ले असते इतकी इस्टेट त्यांच्या वडिलांनी कमवलेली होती. पण तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. कारण तुमचं आमचं नेतृत्व छत्रपतींनी केलं. जसं रयतेचं नेतृत्व ते करतात आणि स्वराज्य निर्माण करतात, तसं मागणी संताची नाहीच. ही मागणी आपली, फक्त आपल्या वतीनं संत मागतात. विडवलं. आणि दुसरं उत्तर, संत मागत नाहीत असं नाही, संत मागतात पण अयोग्य मागत नाही, योग्य मागतात. काही मागणे हे अमानुची, काही मागणे हे अमानुची, काही मागणे हे अमानुची, काही मागणे हे अमानुची. काही मागणी अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. अयोग्य मागत नाही, योग्य मागतात. ज्ञानोबाची मागणी केली, जे खळांची व्यंकटी सांडू. खळ त्यांना सद्बुद्धी द्या. खळ कोणाला म्हणायचं सांगू का? दुसऱ्याचं चांगलं बघितलं ज्याच्या पोटात उठती कळ त्याला म्हणायचं खळ. त्याच्यापाशी विचारायचं नसतं बळ, म्हणून तिथून लवकर काढायचा
पळ, कारण ते विनाकारण करतेत छळ. विठ्ठल खळ हा फार वाईट असतो बरं का. ज्ञानोबारांची मागणी सांगते, मूळ मुद्दा ध्यानात ठेवा, जे खळांची व्यंकटी सांडो ह्याच्यावर चिंतन चालू. खळ किती वाईट आहे. अख्खं गाव जर एक रूपानं सगळे एका मंडपाखाली बसलं तर खळाला करमत नाही. भांडणं झाली की खळ खुश, गावात राडा झाला की खळ खुश, आणि सगळं गाव एक झालं की खळाचं डोकं दुखलंच म्हणून सांगतात. आणि पुढचं सांगू का, खळ हा माळकरी सुद्धा असू शकतो. आणि खळ हा गण सुद्धा लावू शकतो बरं का. हा, आणि गंधाचं माळाचं बाह्य रंगाचं दुकान दाखवून आपला डुप्लिकेट माल तो मागच्या दरवाजाने यशस्वीपणे विकू शकतो, याला म्हणायचं खळ. हा, खळाची क्वालिटी इतकी सोपी नसती. दृष्ट आणि खळ हे दोन प्रकार आहेत. एक वेळ दृष्ट परवडला, पण दृष्टाला सुद्धा जो पॅकिंग पॉवर देतो त्याला खळ म्हणायचं. दुर्योधना दृष्ट खळ नाही. खळ कोण आहे माहिती का? मामा शकुनी मामा खळ आहे. शकुनी मामाचं काय काय डाव भगवान श्रीकृष्णाला सुद्धा उलगडलं नाहीत, म्हणजे देवाच्या बुद्धीला सुद्धा जे चॅलेंज देऊ शकतो त्याला खळ म्हणायचं. किती वाईट असेल. चालता चालता जेव्हा गेम करतो ना त्याला खळ म्हणायचं. एका गावात एक खळ होता, त्याला करमानाच सहज निघालं फिरायला. किराणा दुकानदार असं बसलं होतं दुकानामध्ये, जुन्या काळातलं दुकान, सगळ्या वस्तू जवळ जवळ असं, लाकडाचं दुकान, लाकडी खांब वगैरे माळवदाचं. त्या दुकानदाराने खळाला जे हरी घातला, खळा आला, गप्पा हाणता हाणता खळाने काय केलं, तिथं गुळ पडला होता, गुळ उचलला आणि त्या लाकडी खांबाला पुसला. घेणं नाही देणं नाही, उग काहीतरी गुळ त्या खांबाला पुसला की मुंग्या आल्या, मुंग्या त्या गुळाला चिकटल्या. मुंगळे आले, मुंगळे गुळाला चिकटले. कुणाचा कुठं नाही? खळाचा. ही ध्यानात ठेवा. पाल आली, पाल त्याला चिकटली. तिथं मांजर होतं, मांजराने बघितलं, मांजराला वाटलं खांबा उंदर चालाय काय ना. मांजराने उडी हाणली, दारात कुत्रं बसलं होतं. मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. आणि एक वेळ भाजपचं राष्ट्रवादीचं जमन आणि काँग्रेसचं सेनेचं जमन, आणि महाराष्ट्रात काही जमतं, जिथं काही जमतं त्याला महाराष्ट्र म्हणायचं. मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. कुत्र्याने केली भुकायला सुरू, आणि कुत्रं भुकायला लागलं की शेजाऱ्याचं कुत्रं बी आपोआप भुकायला लागलं. कुत्र्यांचा स्वभावच आहे भुकणे. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही आपण का भुकतोय, पण भुकणं तर बंद नाही. बघा तुम्ही, गावातली कुत्री भुकले की वस्तीवली भुकत्यात, वस्तीवली भुकले की वाड्यावली भुकत्यात. अरे का भुकत आहे, त्याच्यात सार काय आसार काय, तळाशी जाऊन बघा ना सत्य काय. भुकणं सुरूच. दुकानदाराचं कुत्रं शेजारच्या कुत्र्याची लागली भांडणं. दुकानदाराचं कुत्रं रगेल होतं, शेजाऱ्याचं कुत्रं त्यांनी भांडणात जाग्यावर ठार केलं. शेजाऱ्याची बायको शेजाऱ्याला म्हणली, माझा तुमच्यापेक्षा कुत्र्यावर जीव होता जास्त. आणि शेजाऱ्याच्या दुकानदाराच्या कुत्र्याने आपलं कुत्रं मारलंय. शेजारी म्हणला, मी काय करू? काहीच करू नका, काठी काढा, दुकानदाराचं कुत्रं हाना. कोणाचा कुठं नाही? खळाचा. हे ध्यानात ठेवा. शेजाऱ्याने काठी काढून दुकानदाराचं कुत्रं हाणायला लागले. दुकानदाराची बाई कुत्री कशी गप्प बसन. ती म्हणली, कुत्र्याची भांडणं होतच असते, शहाण्या माणसाचा काय संबंध मध्ये भाग घ्यायचा. ती म्हणलं, मी काय करू? काठी काढा, शेजारी हाना. कुत्रे गेलं पळून. दुकानदाराने शेजारी इतकी भांडणं झाली, इतकी हाणली, डोकं फुटलं, रक्त बंबाळ झाले, चक्कर येऊन खाली पडलं. मग खळाला विचारलं, आता कसं वाटतं ते? मला आताशी जरा करमायला लागलं. म्हणजे गावामध्ये रक्तपात घडून आणला, त्यावेळेस खळ शांत झाला. इतका खळ वाईट आहे. त्याच्यावर सांगतो, चालता चालता जेव्हा गेम करतो, मग असा खळ बदलतो का नाही? बदलतो. पण कधी? तुकोबाऱ्या म्हणले, आमच्या संगतीत उद्या तुका म्हणे, खळ करू शनेची निर्मळ, एका क्षणात निर्मळ करण्याची ताकद आमच्याकडे. होतो का? हो. खटनट यावे शुद्ध होणे जावे, शुद्ध होणे जावे. खटनट यावे शुद्ध होणे जावे, शुद्ध होणे जावे. खटनट यावे शुद्ध होणे जावे, शुद्ध होणे जावे. पिठी व्हावे
कसलाही असू द्या, आमच्या संकेत आला की आम्ही त्याला निर्मळ करतो. शुद्ध होणे जावे, दोंडे पिटी व्हावे, जोका मिळा. खळांना सद्बुद्धी द्या, ज्ञानोबरांची मागणी. नामदेवराने मागणी केली. अंकाराचा वारा न लागो राजासा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. नाथ बाबा मागणी करता, संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. तसं तुकोबाने विचारलं, महाराज सर्व संतांच्या मागणीचं चिंतन आम्ही केलं, तुमच्या अंतकरणात काय इच्छा आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, पहिल्या चरणामध्ये तुकोबारा मागणी. हरिदासाचे घरी मॉनिटर मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाच्या घरामध्ये मला पुन्हा 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 जन्म द्या. काय होता हरिदासाच्या घरामध्ये जन्म द्या? तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. हरिदासाच्या घरामध्ये जर संत संगत घडली तर जीवनामध्ये परिवर्तन होते. पैठण निवासी नाथ बाबा ऐका, हरिदासाच्या घरी राहिल्यावर काय फरक होतो हे सांगतो. नाथ बाबांच्या घरी रोज पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता, रोज. आणि पोळी सुद्धा इतकी सुंदर होती. पोळी जर गुळवणीत टाकली तर पोळी जाग्यावर विकायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं बरं का, गुळवणीत टाकले त्यांनी समर्पण केलं पाहिजे, ती इरगळून गेली पाहिजे तर ती पोळी. आता आताच्या पोळ्या आय आय आय. आमचा एक मित्र आहे का जेवायला, त्याचा अंगठा मुरगाळ पण पोळी तुटली नाही. अरे काय लबरची का लय जड असतात म्हणा काय काय स्वयंपाकाला. एकाच कुकर मध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरटेवाडी. नेमका कोणचा भात खावा गा? चांगला स्वयंपाक करणे ह्याला सुद्धा अन्नपूर्ण मातेची कृपा लागते बरं का. हा काय काय माता मावल्या बघा काहीच करत नाही. पाण्याला फोडणी दिली तरी आमटी अशी तयार, माणूस चुरू चुरू खाते. काय काय जॅम झाल्या मसाला टाकू टाकू भाजी शिल्लकच राहील का? अन्नपूर्ण मातेची कृपा कमी पडली. चांगला स्वयंपाक करणं ही सुद्धा कला आहे, त्याला पाककला म्हणते. आणि नवीन मुलींचा तर आता स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमाय. तर शिक्षणासाठी बाहेर सुट्टीला इकडे आले, आईचा लाड मारण्याचा. लग्न झाल्यावर काही तिकडे आहे नाही, तिकडे सासू जगदंबेचा अवतार. जाळंदूर संगच एका पोरीचं झालं लग्न. सासूबाईला सुनबाई करा पोळ्या. ही म्हणली चपात्या जमत नाही, पोळ्या कशा करायच्या. त्यांनी युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या. सगळी लिस्ट गोळा केली. निम्मा स्वयंपाक तयार झाल्या. मोबाईल स्विच ऑफ झाला. तिला आमटी करायच्या टायमिंगला मिळच लागाना नेमक्या मिरच्या किती टाकायच्या. पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजेत, कमी कमी माणसागणी 10 तरी मिरच्या पाहिजे. मारती का काय माणसं, 5 माणसाला 50 मिरच्या वाढल्या. नुसती मिरच्याचीच आमटी. म्हातारे किचन खोलीत आले, भाजीचा कलर बघितला. तिने कलर वरनच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं. माझे शिवरात्र आहे, नवरात्र.
म्हणणार जेव तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसता उड्या खाण्याचा, बायकोनं भाजी केली म्हातारी म्हणजे मरची नको खावलंय तिखट आहे. तेव्हा मला मी खाणार आहे म्हणजे मग तू जाणार. पहिलाच घास खाला कानात, त्याच्या कानातनं दुरण डोळ्यातून गळा पाणी गळायला लागलं. त्याची बायको जवळ आली म्हणजे होय व भाजी काय कमी जास्त नाही ना झाली का? मला नाही भाजी जगातच एक नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं ते म्हणे आनंद अश्रुत देऊ का अजून थोडी भाषा नको म्हणलं. हेच आनंद बळच पचवलाय मरण मी आता काय स्वयंपाक काय करा. नवीन पोरीला स्वयंपाकाची येत ना, आईचा लाड मारण्याचा. पण काही स्वयंपाक होता आमच्या गिरजा मातेचा. पोळे गुळवणे टाकले तर पोळे जाग्या विगरायचे. आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा एक बालक तिथे येऊन राहिला होता. त्याचं नाव गावबा. अत्यंत साधा भाळा. फक्त पोळ्या तिथं होते तर ते आपल्याला खायला मिळते. त्या खाण्यासाठी तिथं राहिला होता. त्याचं नाव गावबा. पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता तो हरिपंडित, 4 वेद 6 शास्त्र 18 पूर्ण त्याच्या पाठ असल्यामुळे ते हरीच कोणाला घालीत नव्हता. एक सांग तुम्हाला ज्ञान किती ह्याला किंमत ना, तुम्ही नम्र किती आहेत याला किंमत आहे. लोक म्हणतात शिकला तेव टिकला. हा जे वाकला तेव्हाच टिकला. वाकायला शिका. वाजवा टाळ्या जरा जोरात हाना काना. अरे टाळ्याला काय टोल ना काय का टॅक्स आहे का जीएसटी बो. मस्त पैकी टाळ्या वाजवायच्या. भाषा कळते ना. नाही तर कसं आता पश्चिम महाराष्ट्र हे जरा भाषा थोडा फरक नाही कळाले तरी माना डोलवा म्हणजे तेवढं बरं वाटतं ना आम्हाला. म्हणजे इतकं 500 किलोमीटर येऊन धडपड केलेलं बरं वाटतं बो. आले सर जरा कळते आपलं बी लोकांना. हसून खेळून राहायचं काय नाही. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता. टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवणार तेव्हा मला माझ्यावर कर्ज आहे मग आम्ही फेडाव का. बोंबलत फिरला ढिगर राखली. येतात किती इज्जत येते ते हिशोब ठेवू ना. 10 कमान 5 खर्च करा होईन का कर्ज. 10 कमी तर चिप येतो. बिस्लरी पिणं म्हणले आपल्या दुसऱ्या ध्यानात येत. माझी मनापासून प्रार्थना भालेगाव बाजारामध्ये तर कुणाच कर्ज नसावं. जर एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज ज्याच्यावर कर्ज तेव्हाच खरा मरत. फिटलं तर फिटलं नाही मारत नाही तर पोरगा आहे ना मरत. परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज. पण असं कीर्तना जरा प्रसन्न बसायचं जरा विडवलं. वाकला तेव्हाच टिकला. अजून एक वाक्य बोलू का. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचं ना त्यांनी काम कमी करायची फक्त वाकाय शिका. जे हरी कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही. जास्त काम केले लवकर पडत उलट. ते असंच आहे. सध्या लय अवघड झालंय. उलट आहे सध्या. काम फिमा मापात चालून द्यायची फक्त गोड बोलत राहायचं. जे हरी आता 4-5 दिवस राहिले तेवढ्यात तरी शिका. राहिलेला सगळा बॅकलॉग भरून काढा. जे हरी जर लोक म्हणतात भारी माणूस. लोक एवढा मोठा माणूस मला जे हरी घातला आणि माझ्या खांद्यावर बी हात टाकून फोटो काढला. काय भारी माणूस आहे. कामच झालं तुमचं. वाकला तेव्हाच टिकला विठ्ठल. मी सांगत नाही. महापुर्य झाडे जाती तेथे लवाडे वाजती. तेथे लवाडे वाजती. तेथे लवाडे वाजती. महापुर्य झाडे वाजती. तेथे लवाडे वाजती. तेथे लवाडे वाजती. तेथे लवाडे वाजती. महापुर्य झाडे जाती तेथे लवाडे वाजती. तेथे लवाडे मोडून पडल्या. पण लवाळी होते ती हुशार होती. म्हणली रगीलपणा करू नका. पाणी आलं की अंग टाकून द्यायचे म्हणले. पाणी आले की लवाळे वाकले. पाणी गेलं निघून परत उभा राहिले. कोण कोण राहिले र ते लवाळे वाकायला शिका. म्हणून तो कोबऱ्या म्हणले लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा राव. मुंगी होऊन साखर खायची. मुंगी दिसायला आणि पण झटका वाईट आहे. 2-4 मुंगे एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला. बऱ्याच मुंग्या दिल्लीला गेल्या ह्या मागच्या लॉट मध्ये. आता मुंबईला जाण्यासाठी गडबड झाली त्यांची. दुसऱ्या मुंगी सणकून कानाखाली फॉवर्डवर घेऊन म्हणते दिल्लीला जायचंय. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उच्चारले जब लावले त्याला झपको काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला. नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली. अय
भालेगाव मधून एखादा दिल्लीला गेला आणि गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसले. नॉन स्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. आणि तिथे गेल्या त्या मुंगीने गावातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. डायरेक्ट या व्हिडिओ काय नाही, पुरावा व्हिडिओ कॉल घेऊन न्यू पार्लमेंट दिल्ली म्हणले मोदी साहेब सुद्धा 2 मिनिटात येणार, तुला व्हिडिओ कॉलवर दाखवतो. मग गावातली मुंगी म्हणली, वय ग तू दिल्लीला कस काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली, दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. तसं ज्याला परमार्थ क्षेत्रामध्ये मोठं व्हायचे त्याने विकार सोडा, म्हणजे लहान वा ज्ञानोबा रूपे मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. तुका म्हणे जाण व्हावे लहानावनी लहान म्हणवा काय शिका. नम्र झाला भूता तिने कोंडिले आनंद. हरिपंडित त्याला अहंकार झाला आणि गावबा त्यांचा साधा भोळा नम्र माणूस. आणि ते हरिपंडित नाथबाबालाच सारखं म्हणायचा, नाथबाबा राहिलेला रामायण कोण लिहिन? त्या हरिपंडिताला असं वाटायचं की नाथबाबा बोला, नाथबाबा म्हणतील की आता तुझ्याशिवाय कोण नाही, मला तूच लिही, असं त्याला वाटायचं. तर नाथ महाराज म्हणे, काळजी करू नको, राहिलेला रामायण माझा गावबा लिही. म्हणले गावबा शाळेतच गेला नाही, तेव्हा तर बोळा आहे म्हणले. असू दे बोळा, बोळा असावं पण गाबोळा नसावं. गाबोळा माहिती का? अर्धा पिकलेला अर्धा कच्चा, सगळ्यात भयानक जात. मी तुम्हाला खरं सांगतो, एक वेळ मूर्ख परवडला किंवा विद्वान तरी परवडला. कारण मूर्खाला भांडण करायचं कळत नाही, विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कोणाला ज्याला थोडं कळतं ते जास्त वळवळ करतं. बायना मंडळ डोक्यावर पूर्ण हांडा भरलेला ठेवा तरी डोक्याला त्रास नाही, हांडा पूर्ण रिकामा डोक्यावर ठेवा तरी त्रास नाही वाहतुकीला. अर्धा हांडा डोक्यावर ठेवा मन का गेलाच. अर्ध ज्ञान धोकादायक असतं. आम्हाला सुद्धा तसल्या अर्ध ज्ञानावाले लय भेटत. कीर्तन करताना 2 तर्का घालता, मग काय बरमोड्या करू का? तू तर निमा अर्धा उघडा झाला, आम्ही थोडाफार धर्म जपतो, जगू दे ना आम्हाला सुखाने. तू कोबाऱ्याने विमान आलं, मग विमान कुठं उतरलं होतं म्हणलं तुझ्या बापाच्या रानात. एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता, म्हणलं मुगी आत येऊ नाही म्हणून. काय सांगता याडपटाला? काय हे प्रश्न करायचे 2-4 पुस्तकाचे ना आमच्यापासून टूर करायचं. तो आमचा अध्यक्ष झाला का 4 पुस्तकं वाचून? एकदा माझा कीर्तन विषय झाला, शुद्ध बीजा पोटी कळे रसाळ घुमटी. जसं पेरायला तसं चुकवते. काय चुकलं माझं? त्याला ओवी दिली ज्ञानोबरांची, जे शेत्री जे पेरी जे ते वाचून आनन उपजे. पाहिजे त्याचे देखीचे दर्पण आधारे आरशात बघाल तेच दिसतं, जमनीत पेराल ते चुकवते. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपले, मला भेटला महाराज तुमचं एकदम चुकलं. अरे मला झालं काय? मला शेंगदाणा पेरल्या त्याला टरफलं कुठून? भुईमुगाच्या शेंग माहिती ना, नाक शेंगदाणा वर त्याला फुलकट आहे का ना? मी मला आला शेंग, डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे? उत्तर द्या. मला हलू न द्या ना. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी नाही. त्याने चहा प्यायला घरी नेलं. मी त्याला आधीच सांगितलं मला फक्त चहा आणा. ते मला ओके आणतो चहा. त्याने असा कपात चहा आणला, मला धरा. म्हणला हा मला फक्त चहा. तो मला चहाचं बिस्किट कुठं नाही. म्हणलं बिस्किटाचा जाळ कर, कप्पी नको, नुसता चहा. म्हणला कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल? म्हणलं आयो तुमच्या कुठं ना दिला का? मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे तो आम्हाला मूर्खाच्या यादीत टाकलं का काय? हे माणसं कशी आनंद वाचाळ भरळ ती भरळ तया कैसा गोपाळ पावे हरी. आनंद बुद्धीचे तरंग क्षण क्षण पालट ते रंग, असा समाज आहे माझा. ही तार्किक माणसाच्या. आणि एक सांग का, परमार्थामध्ये भोळा चालतो. लय चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर्कवान असतात. असंच का तिकडे शोध लावित बस, संशोधन कर. इकडे आम्हाला या डेवानी करू नको. परमार्थ हा श्रद्धावान माणसाचा विषय आणि देव हा भोळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. Haripada Prabhi, Haripada Prabhi.
भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास देव हा भोळ्यालाच भेटत असतो. आवाज थोडा मॉनिटरला पॉवर द्यावं जरा, सहज बोला आरडावला रिटर्नचे सोडा आवाज, छान आवाज आहे, फक्त असे रिटर्नची पॉवर सोडा जर. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी सोडा अभिमानी अशी गर्भवास देव हा भोळ्यालाच भेटत असतो. म्हणले गावबा भोळ्या असू दे भोळा. त्या गावबाला जवळ बोलवलं, ऐका कृपा कटाक्षाने हळले आपल्या पदी वैसविले. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत सरकारनं कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपलं, गावबाचं कुठं सुरू झाले. नाथ महाराजांना इतकीच त्या गावबाच्या वाणीमध्ये पावर निर्माण झाली का हरिदासाची घरी हरिदासाची विचाराने संगत घडली. तू म्हणता महाराज मग त्यांचा मुलगा कोणाच्या त्यांच्याच घरात होता ना, हे प्रश्न आहे बरं का. ऐका मग त्याला कस काय नाही, तो घरात राहिला पण विचारानं संगत घडली नाही. लक्षात हरिदासाच्या घरात नुसतं राहायचं नाही तर हरिदासाचे गुण आणि त्यांची विचारानं संगत घडावी तर त्याचं परिवर्तन आहे. आणि म्हणून माझी मागणी मज उपजवा जन्मांतर, पुन्हा पुन्हा मी हेच मागतो, जन्म जन्मांतरामध्ये मला हरिदासाची म्हणजे संताची संगत घडू द्या. तुम्ही मागा म्हणताय ना, हेच द्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबऱ्या सांगतात, तुम्ही मागा म्हणताय ना, हेच द्या. मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा. माझी हीच इच्छा आहे, काय हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, पुन्हा 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 हरिदासाच्या घरा. आणखी प्रश्न एक चित्त देऊन ऐका. तुकोबऱ्या हरीला मागणी करतात आणि हरिदासाच्या घरी जन्म मागतात. म्हणजे हरीच्या समोर उभा राहायचं आणि हरिदासाच्या घरी जन्म मागायचा म्हणजे उघड उघड हरीचा अपमान आहे. लक्षात येतंय का बघा त्याचं गांभीर्य. उभे कोणाच्या समोर हरीच्या मागणी काय केली हरिदासाचे, मग हरीच्या घरी नाही हरिदासाच्या घरात जन्म हरीला मागणी. देवाला कमीपणा वाटेल अशी मागणी करतात का? असंही नाही. मागणी कसं काय केली ऐका.
हरिदासाच्या घरी जन्म द्या असं म्हणल्यास नंतर हरीला कमीपणा वाटत नाही. याचं कारण हरीलाच हरीचं घर आवडत नाही. हरीला सुद्धा हरिदासाचंच घर आवडतं. ज्या सुखा कारणे देव विडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी. संत सदनी या शब्दाचा अर्थ आहे की हरिदासाचे घरी. याचा अर्थ हरीला सुद्धा दासाचं घर आवडतंय. एकदा काय झालं पंढरपुरामध्ये, नीट ऐका. देवाला टेन्शन आणि देव जरा डोक्याला हात लावूनच बसले. धर्मपत्नी आईसाहेब रुक्मिणी माता जवळ आल्या. रुक्मिणी विचारलं मालक काय झालं? गवस म्हणले काय झालं? टेन्शन द्यायला बी तुम्हीच परत काय गवस म्हणले ठीक आहे तू सुखाने. या पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे बरं का. जिथे एक विचार आहे तिथंच आनंद. आणि एक विचार असतो पण नवीन 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 नवरे बघा ना किती आपल्या मालकाला शुद्ध बोलती एव्हा तेव्हा. नुसतं आनंदस्वराच मालकाला म्हणते तुम्हाला जेवायचे का? कशाला जेवण मरायला ती आनंदस्वराने त्याचं पोट भरतय. अहो ऐकलं का? अरे बहिर रे का काय ते सरळ बोलते बघा. शायनिंग हाणायची काहीतरी कोणत्या शब्द टिंब दिला म्हणजे काय शुद्ध भाषा होत असते का? ठेवान ठेवान. आनस्वर वर्षभर असतो. वर्षाने मध्ये गिळायचंय का नाही? 2 वर्षामध्ये हाताने घेऊन गिळायो. 3रं वर्ष म्हणतो दिंडी कावा निघायची र. हा दिंडीत मरतो पण घरात नको म्हणलं. सुखाने नसल्या काय झाडायचं? पती पत्नीत एक विचार पाहिजे. थोडं मॉनिटर लावा. मालकाचं डोकं दुखत होतं. मालकीन मालकाचं डोकं दाबत होते. डोकं दाबता मालकीन मालकाला म्हणले होय लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्यानंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखल्यावर तुमचं डोकं कोण दाबायचं? तेव्हा मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातल्यापासून डोकेदुखी वाढली म्हणला नाही तर लय सुखानं जगत होतो म्हणला मी. पण मला येड लागलं होतं. मी अंगाला हळद फासून घेतली. तेव्हापासून मी खरा दुःखी झालो. इतकं टुचून मला कसा बिचारा माता माऊलीने स्वयंपाक करायचा तरी सुद्धा करतात. कारण त्यांची इतकी सहनशीलता पुरुषामध्ये सुद्धा नाही. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. माना अथवा न माना शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच. महिला म्हणते ना आज खरा महाराज भेटलाय. आता जेवते येतो ना आम्हालाच धुतोय. महिलांना नावण टीका करण्याचा आपल्याला अधिकारच नाही. कारण आणि करू पण नाही. कारण लोक काय म्हणतात की महिलांच्या पोटामध्ये एखादी गोष्ट सांगितलेली राहत नाही. तुला म्हणून सांगताना अख्ख्या गावाला येड आणते. लोक म्हणतात की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही. पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्या पोटामध्येच राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. पोटी बाहेर आहे आणि त्याचे अरे देव जरी असेल तरी अगोदर देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागलाय. कोण म्हणतं महिलांच्या पोटात काय राहत नाही? उगा काही टीका करायची. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याचे. तिला राग नाही लोभ नाही. नवरा बायकोच्या शेतकऱ्याची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले नवऱ्याने ठोका टाकू त्या फुसफुस करते रुचून जाती. कापूस याचायला परत महागारी. शेजारी म्हणले 1.5 महिने येणार होते 1.5 तासात कसं काय महागारी आली म्हणे. त्यांचं ऐकून कापाशीचं नुकसान करू का मग मर येच कापूस. ही त्यांच्या जीवावर आपल्या कडक टोप्यात आहे. सकाळी सकाळी गावात 5 वाजता जे आपण गप्पा हाणतोय ना ती माग ते हँडल करतात माग. म्हणून तो कोबरा सुद्धा म्हणले पाय लक्ष्मीचे. त्याच्यामुळे पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे. समजून घेण्याची भावना पाहिजे. देव टेन्शन मध्ये रुक्मिणीच्या गबस म्हणले माझं मी बघतो. देवाला जरा दडपणच आलं. रुक्मिणी म्हणले हे आपल्याला बोलणार नाही. यांचा जीवलग माणूस बोलावं लागेल. जीवलग कोण आहे? ते हे प्राणापुरवते. जीवापेक्षा कोण आहे प्रिय भक्त? नामदेवरांना रुक्मिणी मातेने बोलून घेतला. म्हणजे देवासोबत जरा मीटिंग करा म्हणजे लेस टेन्शन मध्ये जरा गप्पा हाना म्हणजे जरा मोकळे होते. जरा जीवलग माणसापेक्षाच माणूस सगळं मोकळं होत असतो मायबाप. आणि अशी एखाद्या तरी हक्काची जागा कमवायची तर मोकळ्या मनाने चांगलं केलेलं वाईट केलेलं बोलता आलं पाहिजे. माणसाला बोलायला जागा नाही म्हणून गाचपान साचून साचून एकदाच अटॅक येऊ मरत्याचा कोण आत्महत्या करते पुलावणं उड्या का. त्यांना मन मोकळे करायला हक्काची जागाच राहिली ना. एक तरी जागा हक्काची कमवा. पण एखादीच कमवा लई कमवू नका. ती परत फुटल्यावर पटांगण होत असते. त्याच्यामुळे मापातच आपली कोणाला बी गुह्य सांगायला जमत असतात. नामदेवरांना बोलून घेतलं आणि नामदेवरांचा देवाचा संवाद सुरू का हो देवा टेन्शन मध्ये. देव म्हणले ह्या जगाकडे बघितलं की माझं अंतकरण खचतंय. किती सुंदर मनुष्य जात मी निर्माण केली पण इतकी मूर्खपणा वाटत ते पशुला सुद्धा लाजवायला लागली. असे कर्म माणसं करायला लागली. जगाचं राहडगाडग बघितलं देवाला सुद्धा कमीपणा वाटलं. कारण सध्या अशी परिस्थिती झाली लोकांची. ऐका कलीचे महिमा असत्य सिरीज लेजन पापा देती अनुमोदन करीती हेळण संताचे. खऱ्याला किंमत राहिली ना आता. खऱ्याला गुळी खोटाला पुरणपुळी खतखट खरं खतखटकाळी गरीबाची फाटली जुळी उसल्याला टोळी. गरीबाचं लय मारा नाही. तरुण मुलांना आयब्रो सुद्धा नको वाटत. तेव्हा आई बापाला लावतो कामाला सासूला नेतो 4 धामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला. सध्या असंच आहे. लय अवघड आहे. अहो जपानमध्ये चोर पकडायला मशीन आलं 1 तासात 500 चोर सापडलं.
चोर पकडा मशीन अमेरिकेने नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गवलं नाही, मशीनच नेलं म्हणून. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंड मध्ये बूट पॉलिश मशीन आहे, त्या बॉक्स सारख्या मशीन छोट्या छोट्या चौका जायचं मशीनीत पाय ठेवतो, त्या मशीन मधून प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आज जातो, तेव्हा पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा मशीन मधून, दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो, पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. तडबैशी ही काय सप्त्याची पंगत आहे का? कोणी यान फुकट खाऊन. तडबैशी खिशातून नोट काढायची, त्या बॉक्सात टाकायच्या, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीन हिथं एक तिथं एक तिथं एक, दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि त्याने डोकं लावलं, गेलं मशीन मध्ये पाय ठेवला, मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली, फुकट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनच बदल केला, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली जिथं जाणार तिथं झटकाच बसणार. दैव्याकरी म्हणे काय सांगाव तुम्हाला. खामगावचा बाजार भरला, खामगावच्या बाजारात एक जण मासे मारायची पावडर एका वस्तू, मासे मारायची पावडर 5 रुपयाला पुढे, मासे मारायची पावडर 5 रुपयाला पुढे. मासे लोक म्हणले 5 रुपयाला मासे मारतात घरातल्या माशा, पॉवरफुल औषध मारण्याच्या पुढे खापल्या. जे जण घरी गेलं, बाई कोणाला पुढी सोड, मासे मारायची पावडर आणली. पुढी सोडली, पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होते, त्या चिठ्ठीवर पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता एक औषध आहे का काय म्हणजे नुसत्याला बड्याच चालू आहेत ना. म्हणून तर आमच्या जनाबाने अभंग लिहिला. चॅटचा आवाज द्या, वाढवा मॉनिटर मध्ये, मोकळा कडक करा जरा, गेम ट्रबल द्या, स्टेजवर द्या आम्हाला बॉक्स मध्ये. धुन्न झाला तुझा दरबार, 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 धुन्न झाला तुझा दरबार. ताली वाला ताली 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 पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत पाता लोकी नेला. दरिद्रीको भाग्यवंत केला, दरिद्रीको भाग्यवंत केला, दरिद्रीको भाग्यवंत केला. कोरट्याचा गोमन वाढविला, कोरट्याचा गोमन वाढविला, कोरट्याचा गोमन वाढविला, कोरट्याचा गोमन वाढविला. कीर्तिवराचा अपमान केला, अपमान केला, कीर्तिवराचा अपमान केला. धुन्न झाला तुझा दरबार, 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 धुन्न झाला तुझा दरबार. हे दरबार धुंद झालेला आहे, हे खऱ्याला किंमत राहिलेली नाही. आवाज आणि असे सगळे अस्ताव्यस्तता जगाची बघितल्याच्या नंतर देवाला सुद्धा वाईट वाटलं. पृथ्वीवर येत आहे ते मातले, ते फार वाईट वाटलं देवाला. देव खचले आणि मग देवाने सांगितलं, नामदेव नामा पंढरपुरात करमानाच आहे म्हणले, मला निवांत जरा फिरायला जाऊ म्हणजे, जरा रिलॅक्स, जरा एखादा हाय का ठिकाण आपल्याला आराम भेटला पाहिजे म्हणजे, दगदगच नको, जरा निवांत जाऊ, मला विश्रांती भेटल असं एखादा ठिकाण सांगा. नामदेवराय म्हणले, देवा तुम्हाला जर विश्रांती घ्यायची असेल तर या जगामध्ये एकच ठिकाण आहे. देवा चला
जर आराम करायचा असेल तर जगात एकच ठिकाणी नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावं या कल्पवरी. कल्पवर आराम करू शकता. गाव सांगा ना. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव. तुम्हाला विश्रांती ज्ञानोबरायांकड आळंदीला. आता आळंदी हे गाव हरीचं आहे का हरिदासाचं आहे? हरिदासाचं आहे. म्हणजे हरीला सुद्धा विश्रांती हरिदासाकडे आहे. म्हणून तुकोबाऱ्या मागणी करतात हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मागा म्हणताय हेच द्या मनशे का हे मागा हेच दिगा पांडुरंगा. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचे. आणि सगळ्यांना विनंती विठोबा रखमाई भजन करताना अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही थांबा सांगतो. कॅमेरेवाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवा आणि कीर्तन संपल्या सोशल मीडियावर ते सगळे अर्ध्या मिनिटाची क्लिप सगळीकडे पाठवून देते केल्या. श्री क्षेत्र बाजार वालेगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा स्वयंभू पांडुरंग परमात्म्याच्या यात्रेच्या निमित्तानं भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळो द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जरी की असेल किती भव्य आणि दिव्य स्वरूपात हा सोहळा संपन्न होऊ शकतो. गावचं नाव लोके करण्यासाठी सोनाजी बाबांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हातवर. महिला पुरुष सगळे हातवर करा. अर्ध्या मिनिटासाठी लेफ्ट राईट आतले बाहेरचे खालचे वरचे मागचे पुढचे हात वर वर वर. क्या आवाज हा सुबह सोळा स्वर्गी नाही डब्बार कुमाई वा वा क्या बात. ताली 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 हो.